नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तडीपार आदेशाचा भंग, काझीटोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद. मिरज शहरातून तसेच सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या काझीटोळीतील एका सराईत गुन्हेगाराला मिरज शहर पोलिसांनी अटक करून पुन्हा एकदा कायद्याचा धाक दाखवून दिला. तडीपार आदेशाचे उल्लंघन करत शहरात वावरत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही धडक कारवाई केली. संदीप कुके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये काझीटोळीतील सदस्यांना 7 जानेवारी 2026 पासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत आरोपी मतीन उर्फ साहेब पीर चमन मलिक काझी वय 32 राहणार टाकळी रोड मिरज हा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शहरात परतला होता. 29 मार्च 2026 रोजी रात्री 10:40 सुमारास महापालिका सेमी इंग्रजी उर्दू शाळा क्रमांक 14च्या परिसरात तो संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपीची रवानगी कर्नाटक राज्यातील कुडची येथे करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.